नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात आपण? आय होप तुम्ही मजेमध्ये असाल. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जबरदस्त तीन स्टॉक ज्यात जबरदस्त पॅटर्न तयार झालेला आहे आणि ज्यात तुम्ही स्विंग ट्रेडिंग साठी ह्या स्टॉक मध्ये नक्की स्टडी करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये त्या तीन स्टॉकचा आपण स्टडी करणार आहोत आणि सगळे स्टॉक हे स्टडी पर्पज असतील. कोणालाही ट्रेडिंग साठी किंवा इन्व्हेस्टमेंट साठी कोणतंही बाय सेल रेकमेंडेशन नसणार आहे. ठीक आहे, तर जे काही आपण स्टॉक बघणार आहोत त्यात एक सिंपल पॅटर्न काय तयार झालेला आहे आणि आपण कशा प्रकारे काम करू शकतोय, तर हे आपण आज डिस्कशन करणार आहोत. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. त्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका. सो लेट्स स्टार्ट. आपला जो फर्स्ट स्टॉक आहे, जर आपण पाहिलं तर जो बँक निफ्टी इंडेक्स आहे, ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन पण केलेलं होतं की रेट कट्समुळे, म्हणजे जे आरबीआयने रेट कट्स केले आहेत त्यामुळे बँक निफ्टीमध्ये जबरदस्त मुवमेंट येऊ शकते. बँक निफ्टी जो आहे तो ऑल टाइम हायच्या नियर गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्या इंडेक्समध्ये बँक निफ्टी जबरदस्त रिकव्हर झालेला आहे. सो यामुळे फर्स्ट जो आपला स्टॉक असेल बँक निफ्टी बेस्ड म्हणजेच बँकिंग सेक्टरचा, तो आहे ऍक्सिस बँक. ठीक आहे, तर ऍक्सिस बँक मध्ये जर तुम्ही स्टडी केलात तर 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज ब्रेकआउट आहे. त्याच्यानंतर एक डब्ल्यू टाईप पॅटर्न सुद्धा याच्यामध्ये जबरदस्त बनत आहे. एक ट्रेंड क्लिअरली वीकली पॅटर्न मध्ये जो आहे, म्हणजे वीकली टाइम फ्रेम मध्ये तयार होताना पाहायला मिळतोय. सो त्यामुळे जो ऍक्सिस बँक आहे यामध्ये नियर अबाउट 1125 ला ब्रेकआउट झालेला आहे. स्टॉक 1190 चालू आहे. तर या स्टॉक मध्ये तुम्ही नक्की स्टडी करा, बिकॉज चांगला पॅटर्नही तयार झालाय वीकली टाइम फ्रेम मध्ये. आणि जर तुम्ही डेली टाइम फ्रेम मध्ये बघाल तर जबरदस्त 3 दिवसाची मुवमेंट पाहायला मिळाली आहे आणि त्यामुळे चान्सेस आहेत की हा स्टॉक चांगल्या प्रकारे काम करू शकतो येणाऱ्या दिवसामध्ये. सो स्विंग ट्रेड साठी हा स्टॉक आपल्याला चांगला दिसत आहे. सो त्यामुळे तुम्ही यामध्ये नक्की स्टडी करा. इन्व्हेस्टमेंट करताना पूर्ण 100% तुमच्या रिस्कवर असेल, त्यामुळे नक्की विचार करून इन्व्हेस्ट करा. ठीक आहे, तर ऍक्सिस बँक असेल आपला पहिला स्टॉक ज्यात जबरदस्त पॅटर्न पाहायला मिळत आहे. नेक्स्ट स्टॉक बघूयात आपण. नेक्स्ट स्टॉक जो आहे तो बघण्या अगोदर जर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्रामला जॉईन केला नसाल तर नक्की जॉईन करा, जिथे आपण इंट्राडे ट्रेडिंगचे स्टॉक, स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक आणि लॉंग टर्मचे स्टॉक याबद्दल माहिती तर घेऊन येतच असतो आणि स्टॉकचे अपडेट पण शेअर करत असतो. त्यामुळे फ्री ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा पण मिळू शकेल. ठीक आहे, माहितीसाठी लर्निंग पर्पज हा ग्रुप आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या या फ्री कम्युनिटीमध्ये जॉईन होऊ शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा डायरेक्टली तुम्ही सर्च करा. नक्की हे सगळं चेक करा, त्याच्यानंतर तुम्ही जॉईन करा. कोणत्याही फ्रॉड ग्रुपला जॉईन होऊ नका. ठीक आहे, तर बघूयात आपण नेक्स्ट स्टॉक ज्यात जबरदस्त पॅटर्न पाहायला मिळतोय आणि ज्याचे लेटेस्ट मध्ये रिझल्ट पण आलेले आहेत. ठीक आहे, तो आहे एंजल वन. एंजल वन मध्ये काय पॅटर्न तयार झालाय आपण जर बघितलं तर मागे जो आहे एंजल वन डब्ल्यू पॅटर्न तयार केला होता, चांगल्या प्रकारे अपसाइड मुवमेंट आलेली होती. तर त्याच रेझिस्टन्सला आता हा स्टॉक सपोर्ट घेण्याचं काम करत आहे. चांगला सपोर्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये हा स्टॉकने घेतलेला आहे. यामध्ये आता दोन हे आहेत की जर आपण लगेच एंट्री केली याच्यामध्ये तर थोडी रिस्क वाढेल, पण आपल्याला रिटर्न पण चांगले मिळते. ठीक आहे, पण जर तुम्हाला बिलकुल रिस्क हवी नसेल तर तुम्ही याच्यामध्ये प्लॅन करू शकता 2480च्या वर, कारण 50 डे मुव्हिंग एव्हरेज ब्रेकआउट होईल, प्लस हा जो पॅटर्न तयार झालाय एक डब्ल्यू टाईपचा तर त्याचाही ब्रेकआउट होईल. त्यामुळे तुम्ही दोन्ही प्रकारे याच्यात काम करू शकता. ज्यांना थोडी रिस्क घ्यायची त्यांनी इथे बघा एंट्रीसाठी, किंवा ज्यांना बिलकुल रिस्क नाही घ्यायचंय तर त्यांनी ह्या ब्रेकआउटला बघू शकता. तर या स्टॉक मध्ये सुद्धा तुम्ही नक्की स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला स्विंग मध्ये शॉर्ट टर्म मध्ये, म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये असं नाही की 1-2 दिवसात मुवमेंट मिळेल, तर नियर अबाउट 8 दिवसापासून 1-2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये या स्टॉक्स मध्ये आपल्याला मुवमेंट पाहायला मिळू शकते. ठीक आहे, सो एंजल वन जो आहे, एंजल वन मध्ये लवकर मुवमेंट पाहायला मिळू शकते. सो कारण पॅटर्नही तसा चांगला बनलेला आहे. ठीक आहे, सो एंजल वन मध्ये नक्की स्टडी करा सगळ्यांनी. ओके, तर आता बघूयात लास्ट अँड बेस्ट स्टॉक ज्यात आपल्याला इन्व्हेस्टमेंट साठी आपण बघू शकतोय, तो जो स्टॉक आहे इन्फोसिस. इन्फोसिसचा जर आपण चार्ट बघितला, ठीक आहे, तर वीकली टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघाल तर चांगला जो स्टॉक आहे वर गेला, त्याच्यानंतर यम पॅटर्न डबल टॉप तयार केला, करेक्ट त्याच्या सपोर्टला आला आहे आणि इथे सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ह्या स्टॉकवर वॉच ठेवा. ठीक आहे, आणि त्यानंतर जर आपण बघाल इन्फोसिस मध्ये पॅटर्नही चांगला आहे, त्याच्यानंतर प्राइस ऍक्शन बेस पण चांगला आहे. त्यानंतर फक्त याच्यामध्ये जर आपल्याला थोडी सेफ एंट्री करायचं असेल
तर याचा जो ब्रेकआउट येत आहे तो या लेवलच्या वर 1450च्या वर येत आहे. त्यामुळे तुम्ही याला ब्रेकआउट नंतर पण चेक करू शकताय नेक्स्ट वीक मध्ये. ठीक आहे, शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला जबरदस्त मुवमेंट हा देऊ शकतो. इथून आपल्याला टार्गेट जे असेल मार्केट वाईज असेल, त्यानंतर त्याच्या लेवलनुसार असेल, टार्गेट इथे आपल्याला 5, 10, 15, 20% सुद्धा पाहायला मिळू शकतं. सो इन्फोसिसवर पण नक्की स्टडी करा आणि शॉर्ट टर्म मध्ये या स्टॉक मध्ये पण मुवमेंट येण्याचे चान्सेस खूप हाय आहेत. सो आपण जे 3 स्टॉक पाहिलेत, एंजल वन, इन्फोसिस अँड फर्स्ट स्टॉक ऍक्सिस बँक, तर हे 3 स्टॉक तिन्ही स्टॉक स्टडी पर्पज आहेत. यांचा आपण स्टडी इथे केलाय. तर त्यामध्ये कुठे एंट्री घ्यायचंय, कधी एंट्री घ्यायचंय, किती काय आपल्याला घ्यायचं आहे, तर ते तुम्ही तुमच्या स्टडीनुसार ठरवू शकता, तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार ठरवू शकता. जर तुम्हाला अशीच माहिती असेच व्हिडिओज पाहिजे असतील किंवा दुसऱ्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओज पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. प्लस तुम्ही फ्री ग्रुप नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहू शकता. आणि अजून तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर त्यासाठी सुद्धा कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.